कौसल्य समवेत इतर 2 राजांनीही राम, त्याच्यानंतर भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला. त्यानंतर रामप्रभू हे समाजाने वाढत होते, पण त्यांच्या मुलीला बघून अयोध्यावासी आणि त्यांच्या बाळलीला यांची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली होती. आणि अयोध्यावासियांना तर रामप्रभूंचे अतिशय कौतुक होतं, कारण खूप वर्षानंतर त्यांची राजपुत्राची अभिलाषा पूर्ण झाली होती. त्यामुळे सगळे लोक दूरवरून त्यांना न्याहाळायला येत होते. त्यामुळे कदाचित इथलं सगळ्यांना दर्शन देऊन असं वाटतं की रामप्रभू थकत तर नसतील इथल्या सगळ्यांचे लाड ठेवून. तर त्यांचा थकवा काढण्यासाठी आपण त्यांना पाळणा गाऊन शांत करूया. पण त्याआधी मला काय बोलावं वाटतं की इतके सगळे श्रेष्ठ कलाकार येऊन ही गाणं किंवा संगीत सेवा सादर केली आणि त्याचे आम्ही साक्षीदार झालो की हे खरंच देवाची कृपा आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार मी व्यक्त करते. त्याचप्रमाणे कार्लेकर काका बाबा यांनी मला लिहिण्यासाठी काही मदत केली. त्याच्यामुळे आज मी चांगलं काही बोलू शकले तर त्यांच्यामुळे माझं काही चुकलं असेल तर क्षमस्व. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी मला प्रेक्षक वर्ग दिसत नसला तरी पण प्रेक्षकांशिवाय जी होते ती रंगीत तालीम आणि प्रेक्षकांसमवेत होतो तो कार्यक्रम. आजचा कार्यक्रम ठरला हा प्रेक्षकांमुळे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते आणि आता ताईला विनंती करते की तिने पाळणा गाऊन कार्यक्रमाची सांगता करावी. निज रे श्रीराम निज निज रे श्रीराम निज निज रे श्रीराम शरयूचा तट शांत जाहला निजली अयोध्या नगरी बाळा निज कायेना तुझला बाळा घनश्यामा निज निज रे श्रीराम निज निज रे श्रीराम नको नाचवू इवली पाऊले थांबवी आता सर्व ही चाळे जाईल शिनुनी सानुली काया मिटून घेई नयन दराया निज रघुनंदना बाळा रामा घनश्यामा निज निज रे श्रीरामा निज निज रे श्रीरामा कुलदीपक तू रघुवंशाचा होशील राजा साम्राज्याचा कुलदीपक तू रघुवंशाचा होशील राजा साम्राज्याचा देशील सौख्य जना राघवा जोजवी माय तुला राघवा कौसल्यानंदना बाळा रामा घनश्यामा निज निज